कोणी बोलायचं नाही, इकडे पहा. सगळं लिहायचं काम थांबवा. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मध्ये आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पूर्ण आधी कंप्लीट केला. त्यानंतर आपण लेन्सचे काही टाइप्स पाहिले, लेन्सचे मेन पार्ट्स पाहिले, प्रिन्सिपल फोकस, प्रिन्सिपल ऍक्सिस, फोकल लेंथ, फोकल प्लेन, रेडियस ऑफ कर्वेचर, सेंटर ऑफ कर्वेचर, हे सगळे छोटे छोटे पार्ट्स आहेत जे आपण याच्यात पाहत होतो, आपल्या त्याला रिफ्लेक्शन मध्ये पाहत होतो. मिररचे जसे पार्ट होते तसेच असतात. फक्त याच्यात एक फरक काय होता की इथे ह्याला दोन फोकस, ठीक आहे, आणि दोन सेंटर असतात, हे कंपल्सरी. आता सेंटरलाच आपण 2f1 आणि 2f2 म्हणतो. C1 लाच 2f1 म्हणतात, C2 ला 2f2 म्हणतात. आज आपल्याला त्याच्यामध्ये शिकायचं आहे इमेज फॉर्मेशन. आपण ज्या रे डायग्राम्स काढतो त्या सगळ्या रे डायग्राम्स आहेत ज्या आपण आतापर्यंत काढत होतो रिफ्लेक्शन मध्ये. तिथे आपल्याला माहिती आहे जवळपास एक 6 केसेस होत्या, तशाच इथेही आहेत. दोन्हीमध्ये असतं. पण काल एक गोष्ट लिहिली होती, कॉन्व्हेक्स लेन्स जी असते ती कन्व्हर्जिंग लेन्स असते. म्हणजे तिला लाईट रिफ्रॅक्टेड झाल्यानंतर फोकसवर एकत्र आणण्याची कॅपॅसिटी त्याच्यात आहे, ॲबिलिटी आहे. तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मध्ये आज आपला जो टॉपिक आहे रे डायग्राम्स. रे डायग्राम झाल्याबरोबर आपण मग शिकत असतो लेन्स फॉर्म्युला. लेन्स फॉर्म्युल्याच्या नंतर मग असतं मॅग्निफिकेशन. मॅग्निफिकेशनच्या नंतर लास्ट टॉपिक आहे तुमच्या सिलेबसचा पॉवर ऑफ लेन्स. डायोप्टर मध्ये आपण त्याला कॅल्क्युलेट करतो. तर एवढे कॉन्सेप्ट आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकल्यानंतर हा संपेल. मग आपण एक्झाम साठी रेडी. तर रे डायग्राम मध्ये आपल्याला काल मी सांगितले, परत रिवाइज करतो, 3 रूल्स फॉर, आता बोलू नका, ड्रॉइंग रे डायग्राम्स. त्याच्यामध्ये 3 रूल असतील. आपण फक्त केस घेऊया कॉन्व्हेक्स लेन्सची. तर कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये एक आपण आपला प्रिन्सिपल ऍक्सिस काढू. त्यानंतर याच्यामध्ये समजा आपण इकडे फोकस 1 घेऊ, या साईडला फोकस 2. तर ऑप्टिकल सेंटर पासून O पासून याचं जेवढं डिस्टन्स F1 चं आहे तेवढ्याच डिस्टन्सवर इकडे 2f2 राहील, आणि या एवढ्याच डिस्टन्सवर इकडे 2f2 राहील. या 2f1 सॉरी, तर हा जो 2f1 असतो यालाच आपण C1 म्हणतो. सेंटर ऑफ कर्वेचर हा 2f1 असतो. आता याला दोन सेंटरचं कन्फ्युजन नको म्हणून f2 2f2, f1 2f1 या पद्धतीने आपण लिहितो. आता याच्यासाठी आपण 3 रूल्स लक्षात घेऊ. तर हे डायग्राम्स काढण्यासाठी 3 रूल राहते. पहिला रूल लक्षात घ्या, जर प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल इन्सिडेंट रे काढला, तो इथपर्यंत आणायचा, तो इथपर्यंत कधीच नाही आणायचा. रे डायग्राम मध्ये कंपल्सरी लक्षात ठेवा, इथपर्यंत आणायचा. हा ऍक्च्युअल कोणता पॉइंट असतो? ऍपर्चरच्या लाईनवरचा. आपण ऍपर्चर नेहमी काढत नाही, लक्षात घ्या. जर काढलेला इन्सिडेंट रे पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस असेल, like this, so the incident ray drawn parallel to principal axis after refraction passes through principal focus F2. तिथून तो असा जाईल. हा पहिला रूल आहे. म्हणजे आपण जेव्हा जेव्हा रे डायग्राम्स काढू आणि प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल लाईन काढू त्यावेळेस रिफ्रॅक्शन करून कुठून पाठवा? F2 मधून. हा फर्स्ट रूल आहे.
सेकंड रूल काय सांगतो, जर आपण F1 मधून इन्सिडेंट रे टाकला तर आफ्टर रिफ्रॅक्शन गोज पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. हा सेकंड रूल आहे. अँड इफ incident ray is drawn through the optical center, तर ही इन्सिडेंट रेची डायरेक्शन असेल तर ती अनडेव्हिएटेड पुढे जाते, ट्रेसेस द सेम पाथ नाही. हे लक्षात ठेवा. या केसमध्ये नाही त्याला वापस तिकडेच पाठवतात, असं ह्याच्यात होत नाही. वापस जाण्याचं काम फक्त कधी व्हायचं, ओपेक असेल तर, मिरर मध्ये. कारण पॉलिश सरफेस होता, लाईटला अलाउ करत नाही. रिफ्रॅक्शन आहे, इकडे पण ट्रान्सपरंट मीडियम आहे, इथे रिफ्रॅक्शन होत नाही असं त्याचं म्हणणं आहे. तो सरळ निघून जातो. ठीक आहे. याला अजून एक नाव असते, याला नॉर्मल म्हणतात. ही नॉर्मल असते, कारण नॉर्मल ही नेहमी सेंटर मधून पास होत असते. असो, हे 3 रूल्स आहेत. तर पहिला रूल R1 काय सांगतो, पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस, तर पासेस थ्रू F2. रूल 2 काय सांगतो, थ्रू इन्सिडेंट रे, हा पहिलं जे लिहित आहे ते, थ्रू F1 then goes parallel to principal axis. R3 through optical centers goes undeviated. तर हे 3 रूल्स आहेत ज्याच्याने आपल्याला सगळ्या रे डायग्राम्स काढायच्या. वापस जो एनसीईआरटी मध्ये आपल्याला टेबल दिलेला आहे तोच टेबल फॉलो करा. ठीक आहे. बाकी बुक्स मध्ये असतं, पण काही ठिकाणी आता आपण जे नोट्स तुम्हाला दिलेले आहेत त्याच्यामध्ये अजून थोड्या डेप्थ मधल्या पण केसेस आहेत जे आपण हायर क्लासमध्ये वापरतो. तर सध्या तुम्ही तेवढ्या डेप्थ मध्ये न जाता फक्त या बेसिक केसेस ज्या आहेत त्याच्यावरच चला. आता आपण ह्याच्यामध्ये पाहत असतो इमेज फॉर्मेशन. इमेज फॉर्मेशन बाय convex lens. Convex lens is converging lens. पण इथून आपल्याला मिळणाऱ्या ज्या इमेजेस असतात त्या रियल अँड इन्व्हर्टेड असतात. रियल इमेजची तीच प्रॉपर्टी आहे. ओके, तर परत आपण याला घेऊ, तुला नाही. चला, आता इथे जो नकोय तो नकोच आता मला. आता समजून घ्या, याच्यामध्ये पहिल्यांदा जो पहिला रे असेल त्याचा आधी विचार करूया. आपल्याला हेच लागणार आहे पुन्हा पुन्हा. आता समजून घ्या, फर्स्ट केस काय सांगते, ऑब्जेक्ट ॲट इन्फिनिट. जिथून आपण रिफ्रॅक्शन पाहतोय, जिथून लाईट येतो ऑब्जेक्ट मधून, ज्याला आपण सोर्स म्हणतो. फिजिक्स त्याला रे ऑप्टिक्स मध्ये सोर्स म्हणतात. तर आता मी इथं बाण घेत नाही, सरळ लक्ष द्या. पहिला रूल आहे पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस आफ्टर रिफ्रॅक्शन पासेस थ्रू. हे घ्या. ठीक आहे. आता सगळ्या लाईन पॅरललच असल्या पाहिजे, कारण इन्फिनिटी पासून येणाऱ्या सगळ्या लाईन्स या पॅरललच असतात. याचं मी तुम्हाला मिरर फॉर्म्युल्यात सांगितलं होतं, आठवा. 1/इन्फिनिटी येत होतं आणि तेव्हा ते 0 होऊन आन्सर 1/f यायचं. त्याला इन्व्हर्ट इंटू करून आपण f लिहिलं होतं. तर 1/v इज इक्वल टू 1/f आलं होतं. तर v होता f ला इक्वल. तर मॅथमॅटिकली प्रूव्ह झालेलं आहे ते.
तर जर आपण पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस काढलं तर रिफ्रॅक्शन नंतर फोकस म्हणून जाते. 2 पुरेसा आहे. तर ही त्याची डायरेक्शन असेल या पद्धतीने. हे रिफ्रॅक्शन झालं. तर फर्स्ट केस आपली इथं काय राहणार मग? फर्स्ट केस मध्ये ऑब्जेक्ट ऍट इन्फिनिटी. ठीक आहे. तर इमेजला IMG लिहून ऍट फोकस टू ही असते पॉइंट साइज किंवा याला हायली डिमिनिश्ड म्हणतात. हायली डिमिनिश्ड. ठीक आहे. हे होईल. हे असेल रिअल अँड इन्व्हर्टेड. तर आपला झाला फर्स्ट पार्ट. चला आता आपण ऑब्जेक्टला घेऊन येत आहोत बियॉन्ड 2F1. बियॉन्ड 2F1 म्हणजे जो ऑब्जेक्ट आहे तो आता दाखवूया. लेट्स से दिस इज आवर ऑब्जेक्ट. एवढा दाखवू शकतो, काही अडचण नाही. 2F1 च्या थोडा मागे. आता इन्फिनिटी नाही, सो इकडे ऑब्जेक्ट का काढला नाही? इन्फिनिटीला होता. डिस्टंट ऑब्जेक्ट म्हणजे तुम्ही याला स्टार्स, प्लॅनेट्स असं काही म्हणू शकता. लक्ष असलं पाहिजे. आता रूल सांगतो. जर पॅरलल टाकलं तर जाईल F2 मध्ये आफ्टर रिफ्रॅक्शन. इन्फिनिटीच्या केसमध्ये सगळ्या इन्सिडेंट रेस पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिसच असतात. बट इन केस ऑफ ऑब्जेक्ट when it is visible, it's not at infinity, then we are free to use the already learned these 3 rules. तर कोणतेही 2 वापरत जा, कारण इंटरसेक्शन जो असतो रिफ्रॅक्टेड रेचा, इट गिव्स अस द लोकेशन ऑफ इमेज. तर आपण दुसरा टाकूया फोकस मधून. तर आफ्टर रिफ्रॅक्शन तो जाईल पॅरलल. तर या पद्धतीने जी इमेज बनते ती F2 आणि 2F2 च्या मध्ये बनते आणि ती इन्व्हर्टेड बनते. कारण प्रिन्सिपल ऍक्सिसच्या अबव ऑब्जेक्ट आहे आणि बिलो इमेज आहे, म्हणून ती इन्व्हर्टेड असेल. तर परत लिहायचंय ऑब्जेक्ट बियॉन्ड 2F1 then image between F2 and 2F2. म्हणून हे पाठ करायच्या फंद्यात पडायचं नाही. ठीक. आता ही कशी असते? डिमिनिश, थोडी लहान असते. डिमिनिश त्याच्यानंतर रिअल अँड इन्व्हर्टेड. छान. 2 केसेस समजल्या? गुड. आता पुढच्या केसकडे या. आता ऑब्जेक्टला आणूया करेक्ट F1 वर. सॉरी 2F1 वर. त्याच्या मागे होतं ना, आता 2F1 वर. 2F1 वर. तर परत चला पॅरलल काढलं, इथपर्यंत येतो नेहमी. आता ते जाईल F2 मधून. जर F1 मधून टाकलं तर जाईल पॅरलल. आता इथे काय होतं, ही जी इमेज आहे, आता थोडस हा पॉइंट तुम्ही ऍडजस्ट करून पहा. इथे येते, इथे येते. तर 2F2 वर येते. 2F1 वर जर ऑब्जेक्ट झाला तर इमेज 2F2 वर येईल. त्याचा अर्थ काय होता आठवा? सेंटरची केस होती बघा मिरर मध्ये, तीच केस असेल. तर इथे जी आपली इमेज आहे ती बघा करेक्ट इथं बनली या इंटरसेक्शनला. परत ऑब्जेक्ट ऍट 2F1
केसेस वाढतात. सगळ्या केसेस पाहू आपण. तर इमेज कुठं जाईल? ऍट 2f सेम साइज रिअल अँड इन्व्हर्टेड. चला आता ऑब्जेक्टला अजून एक स्टेप पुढे घेऊन येऊ. बिटवीन 2f1 अँड f1 या दोघांच्या मध्ये. तर पॅरलल घ्या, f2 मधून पाठवा. f1 मधून टाकायला अजूनही चान्स आहे. तर जाईल पॅरलल. तर याचा जो इंटरसेक्शन दिसतो तो दिसतो तुम्हाला बियॉन्ड 2f2. 2f2 च्या पलीकडे जाईल. इथे इंटरसेक्शन आला. ते व्हिज्युअलाइज होणंच महत्वाचं आहे. पुस्तकात नुसतं बघून हा फीलच येत नाही, ही मजाच येत नाही. ते जोपर्यंत आपण काढून बघत नाही ती मजा येत नाही. आता हे तुम्ही स्केल वगैरे वापरून काढायचं असते. टेक्नॉलॉजीचा हाच फायदा आहे. विदाउट स्केल स्ट्रेट लाईन येतात. आता बघा, तर स्टोरी परत ऑब्जेक्ट बिटवीन 2f1 and f1 then image beyond 2f2. आता ही असते मॅग्निफाईड. मॅग्निफाईड किंवा याला एनलार्ज पण शब्द असतो. आपल्या बुक मध्ये एनलार्ज आहे. त्याचा अर्थ असतो की इमेज ची जी साईज आहे म्हणजे त्याची हाईट ही ऑब्जेक्ट पेक्षा जास्त आहे. म्हणजे आता ती मोठी व्हायला लागली इमेज त्याची. अजून एक खालीचे प्रिन्सिपल ऍक्सिसच्या रिअल अँड इन्व्हर्टेड. आता ऑब्जेक्टला घेऊन या. चला आता कुठं आणता ऑब्जेक्टला? आता f1 वर आणावं लागेल. तिथं होतं ना एक वेळ मध्ये होत. आता ऑब्जेक्ट ऍट f1. ऑब्जेक्टला f1 वर आणल्यानंतर इमेज कुठं जायला पाहिजे? चला हे काढून बघू आपण. याच्यासाठी बघा एक पॅरलल टाकायला चान्स आहे. तर तो जाईल f2 मधून. f2 मधून. आता f1 मधून तर नाही टाकतायत. तर भांडण नको. ऑप्टिकल सेंटर मधून टाका. रस्ता सोडणार नाही. नाकाच्या सरळ चालेल. तर हा झाला रिफ्रॅक्शनचा डायरेक्शन. एक इन्सिडेंट रे आणि हा रिफ्रॅक्टेड रे. आता यांची स्टोरी अशी चालत राहील. छान. ऑब्जेक्ट ऍट f1 इमेज ऍट इन्फिनिटी. असं बोलू नका जस का हा शोध तुम्हीच लावलाय. त्याच्यानंतर इथे काय ते हायली एनलार्ज म्हणजे काय अवकाळीच्या बाहेर किंवा हायली मॅग्निफाईड रिअल अँड इन्व्हर्टेड. छान. आता एक लास्ट केस आहे. लास्ट केस तीच आपण डिस्कस करू. ऑब्जेक्टला आता आणून डायरेक्ट कुठे ठेवा? f1 आणि O च्या मध्ये. ऑप्टिकल सेंटर आणि याच्यामध्ये रेकॉर्ड करतो म्हणजे तुला नंतर लक्षात येईल. मॅथमॅटिक्स मध्ये एक कॉन्सेप्ट असतो इंटरसेक्शन और टँजंट ऍट इन्फिनिटी. टँजंट ऍट इन्फिनिटी. आता हे समजण्यासाठी तुला फंक्शनचा कॉन्सेप्ट पूर्ण शिकावा लागेल. एक गोष्ट लक्षात घ्या, टँजंट ऍट इन्फिनिटीला असिम्प्टोट म्हणतात. म्हणून म्हटलं मला आता फक्त रेकॉर्ड करतो. एक कॉन्सेप्ट असते असिम्प्टोट. असिम्प्टोटचं मिनिंग आहे मॅथ्स मध्ये
टँजंट ॲट इन्फिनिटी. ठीक आहे. यासाठी तुम्हाला एक गंमत दाखवतो सगळ्यांना. थोडंसं लक्ष द्या. आता विषय निघालाच आहे. मला छेडल्यावर मी सोडत नाही. आता बघा, तर एक आपला खास सॉफ्टवेअर आहे डेस्मॉस. तुम्ही फ्युचरमध्ये हेच वापरायचंय. माझ्या क्लासचे स्टुडंट हेच वापरतात. मी वापरायला लावतो जबरदस्ती. तर मी तुम्हाला एक ट्रिग्नोमेट्रीमध्ये साइन, कॉस, टॅन, कॉट, सिक, कोसिक आहे. तर मी तुम्हाला एक ग्राफ दाखवतो. टॅन एक्स. ठीक आहे. तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीची एक गंमत दाखवतो पुढे जायच्या आधी. 6 रेशो आहे. साइन एक्सचा ग्राफ एक वेव्ह असते. जी 0 ला स्टार्ट होते. दिसलं? 0,0. मग असतो कॉस एक्स 1 ला स्टार्ट होते. बघा इथे स्टार्ट झालं. ठीक आहे. मी फर्स्ट क्वाड्रंटचा सध्या रेफरन्स घेतो. मग आणतो मी टॅन एक्स. हे सगळे पडदे पडदे असतात. सुपरमॅन ग्राफ. कॉट एक्स. तुम्ही फक्त अरे मी जे सांगायलो ना फक्त बघा. मी मुद्दाम एक गोष्ट काढून दाखवायलो. त्याच्यानंतर असतो सिक एक्स. फक्त पाहत जा. आणि एक असतो कोसिक एक्स. हे सांगायचं होतं तुम्हाला 6 फंक्शनचं एक पॅटर्न डिझाईन किती सुंदर बनतं बघा. तुम्ही कोणताही एक पोर्शन घ्या. चला हा पोर्शन पहा. मी जे पॉइंट इथं कन्सिडर करतोय तशा एका पोर्शनची सिमेट्री बघा त्याची. ही सिमेट्री बघा. लक्षात यायले? एक पूर्ण डिझाईन. आता याच्यामध्ये हे एक पूर्ण वेब तयार झालं, जाळं तयार झालं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं. आता हे मी फंक्शन चॅप्टर मध्ये 11th ला बेसिक मॅथ मध्ये शिकवत असतो. तर फंक्शन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, त्याचे ग्राफ, त्याचा डोमेन, त्याची रेंज, त्याची कंटिन्युटी, त्याची डिफरन्शिएबिलिटी, त्याची पिरियॉडिसिटी, या सगळ्या गोष्टी तिथे येतात. आता मला जे तुला सांगायचं त्याच्याकडे लक्ष द्या. बाकीचे ग्राफ जाऊ द्या. टॅन एक्सचा ग्राफ नीट पहा. टॅन एक्सच्या ग्राफ मध्ये इथे पहिला 0,0 x, y असते. पॉइंट काय असतो? ओरिजिन वर आहे. आता हा जो आहे ना, याला जर मी पाहिलं तर इथं एक पॉइंट येतो माझा पाय. मी तुम्हाला आता शिकवलं होतं. तुम्हाला नाही शिकवलंय. पाय म्हणजे 180 डिग्री. पायला 180 डिग्री म्हणायचं. आता मी कुठे बाकी क्लिक केलं तर उपयोग नाही, काहीच येणार नाही. जिथं ग्राफ आहे तिथंच पॉइंट क्लिक होतात. एक गंमत सांगायची, थोडं लक्ष द्या. इथे कोण आहे? 2 पाय. 0 आणि पायच्या मध्ये हा पाय आणि 0च्या मध्ये ही जी लाईन दिसते ही 2 वाली लाईन दिसते. चला लेट अस मेक इट मोर बिगर. हा पॉइंट आणि हा पॉइंट लक्ष द्या. ते कोणी सांगणार नाही बेटा. याच्यामध्ये तुम्हाला एक या दोघांच्या करेक्ट मध्ये कोण असेल? 0 आणि 180च्या करेक्ट मध्ये 90 असेल. त्याचा हाफ. तर या सेगमेंटच्या लेट से इथं कुठेतरी असेल 90. तर या 90 ची जी लाईन आहे ती लाईन जर मी वर वाढवत गेलो, बघा वाढवत गेलो तर तो ग्राफ बघा कसा चाललाय. त्या लाईनला पॅरलल चाललाय. दिसायला का तुला? आणि बघा त्याच्या खूप जवळही चाललाय. डिस्टन्स कमी होत चाललंय का? पॅरलल 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 पॅरलल. ये जा रहा इन्फिनिटी की तरफ. असं जर मी काही वेळ ट्राय करत बसलो घंटाभर, तर लक्षात येईल की थोड्या वेळाने ती त्या लाईनला तिकडे जाऊन टच होत आहे. याला म्हणतात इमेज ॲट इन्फिनिटी. इंटरसेक्शन कुठे चालले? इन्फिनिटीला. आणि यालाच मॅथमॅटिक्स मध्ये म्हणतात एसिम्प्टोट. तर ज्यांना कन्व्हिन्स होत नाही, होणारच नाही, व्हायलाच नाही पाहिजे. ज्याला बुद्धी आहे त्याला कन्व्हिन्स होत नाही. ज्याला बैलबुद्धी आहे त्याला कशालाही होत म्हणायची सवय असते. तर मला तुम्हाला एक कॉन्सेप्ट सांगायचा होता. आपण बिलकुल डोक्यात धरलं पाहिजे. पॅरलल आहे तर इंटरसेक्शन कसे? लॉजिक आहे. त्यासाठी मॅथ्स मध्ये कॉन्सेप्ट असतो एसिम्प्टोट.
असिम्प्टोट काय सांगतो, हे जे तुम्ही बघायलात ना, ते स्मॉलर अँगल साठी असतं बेटा. स्मॉलर अँगल मध्ये किंवा स्मॉलर रिजन मध्ये आपल्याला ते पॅरलल दिसतं. तुम्ही साधं इमॅजिन करा, सूर्यापासून निघणारे इन्फायनाईट पॅरलल रेज आहेत. तरी अर्थवर येतात आणि सावल्या पडतात. तर इंटरसेक्शन होतं, इमेजेस बनतात, शॅडोज बनतात. त्याचं रिझन असते असिम्प्टोटिक नेचर ऑफ द कर्व. काय फक्त डोक्यात ठेवा. असिम्प्टोटचा अर्थ असतो टँजंट ॲट इन्फिनिटी. टँजंट आहे. ती जी लाईन होती π/2 ची, त्याला tan x चा ग्राफ हे बघा असा येत होता. तो याला टच नाही करणार. याला म्हणतात लिमिट. त्याला म्हणतात लिमिट. तर बघा हा याच्या जवळ जाईल. पाहिजे तेवढा जवळ जाईल. पण त्याला टच नाही करणार. तर खूप इन्फिनिटीला गेल्यावर किती आपल्या 100-200 पिढ्या संपल्यावर तिथे काढत बसायची रेष. त्या पिढीत कामच आहे. आजोबा आले, त्यांनी त्यांचं आयुष्यभर ती रेष काढत बसले. मरता मरता म्हणले त्याच्या पोराला, आता मी मरायलो, त्याच्या पुढची रेष तू काढ. मग ते मरता मरता त्याच्या पोराला. असं करत करत 4-5 पिढ्या गेल्या. तेव्हा थोडं थोडं लक्षात येते, की तो त्या लाईनच्या खूप जवळ आलाय. मग ते शेवटचा श्वास घेताना मरताना त्याच्या नातवाला काय सांगते, बापू अजून एक 200-400 वर्षानंतर ते कुठतरी टच होईल बघ. तुला करा वाटलं कर, नाही तर नात सोडून दे. याला म्हणतात टँजंट ॲट इन्फिनिटी. याचा पहिला अभ्यास जगामध्ये श्रीनिवास रामानुजननं केला होता. तुला त्याचं नाव दिले हेच खूप मोठं नशीब आहे. ठीक आहे. असो. कळला तुला डाऊट क्लिअर झाला? छान. तर एवढ्यासाठी मला काय काय शोधावं लागलं बघ. जाऊ द्या. तेवढं डेस्मॉस पाहायला भेटलं तुम्हाला. डेस्मॉस तर माझं आवडतं सॉफ्टवेअर आहे. आता पहा. याच्यानंतर आपली पुढची केस आहे. आता ऑब्जेक्टला फायनली कुठं आणून ठेवा? F1 आणि कुठे ठेवता? ऑप्टिकल सेंटरच्या मध्ये. चला इथं आणा. बोल नका मध्ये मध्ये. आता याला एक काम करू. त्याला खाली आणू. हा पहा. पॅरलल टाका. F2 मधून पाठवून द्या. आता ह्याच्यातून टाका. अनडेव्हिएटेड जाईल. आता एक गोष्ट लक्षात घ्या. इथे चुकून पॅरलल म्हणू नका. हे पॅरलल नाहीये. पण सर हे तर कधीच भेटणार नाही. म्हणजे ते π/2 च्या जवळ जायचं सोडून असंच आहे. म्हणजे ते याचा नाद सोडून दिला. है ना, ते इकडे चालले. इकडे निघालं. आता या केसमध्ये त्याचं इंटरसेक्शन तर तुम्हाला इन्फिनिटीवर भेटायचा चान्सच संपला. इट विल नेव्हर इंटरसेक्ट. हे बघा, इंटरसेक्शन होण्याची लास्ट लिमिट कोणाची असते? पॅरलल लाईनची असते. नॉन पॅरलल लाईन्स कधी तिकडे इंटरसेक्ट होणार नाही. एका डायरेक्शनला इंटरसेक्ट होत नाही. ऑपोजिट मध्ये होतील. आता आपण काय डोकं लावू? तर याला या डायरेक्शनला वाढूया. याला इकडे वाढूया. इथं कुठेतरी भेटले. आता म्हणणं कसं आहे, ते 2F1 वर येते का कुठे येते? त्याचा काही संबंध नाही. मी ऑब्जेक्ट कुठे ठेवतो त्याच्यावर डिपेंड असते. चुकून इथं कुठेतरी इंटरसेक्शन भेटलं, त्याला इथं आणलं तर म्हणणं का 2F1 वर येते म्हणून. आपल्याला लगेच ते काही भेटलं की हो असंच होते म्हणायची सवय असते. असं काही होत नसते. ऑब्जेक्ट जिकडे त्याच साईडला इमेज आली. बरोबर आहे की नाही अवनी? हा. तर जिकडे ऑब्जेक्ट आहे त्याच साईडला इमेज आहे. तर याच्यामध्ये ऑब्जेक्ट बिटवीन F1 and O, image same side of object. ऑब्जेक्टच्या साईडकडेच इमेज आली. लेन्सच्या त्याच साईडला आली. तर ही असते हायली एनलार्ज्ड. पण आता ही असते व्हर्च्युअल. इट कॅनॉट बी टेकन ऑन स्क्रीन. आणि मग होते ही सरळ. समजे? तर या केसेस आहेत.
आता जर खूप इच्छा झाली तर ऑब्जेक्टला आम्ही फार कंटाळून सगळ्या केसेसला फॉलो करत करत जर ऑब्जेक्टच आम्ही ऑप्टिकल सेंटरवर ठेवला तर एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यावर ठेवल्यानंतर पॅरलल जायचा विषय नसतो. त्याच्यावर ठेवल्यानंतर F1 मध्ये जायचा पण विषय नसतो. नाही तर म्हणताल हा सर आपण असं काढूया, असा लाईट जात नसतो. तर ही एक स्पेशल केस आहे. ऑप्टिकल सेंटर हा म्हणजे लिमिट तुमची कुठं संपली होती बघा, याच केसमध्ये लिमिट संपली होती. आता जी इमेज आहे ती ऍक्च्युली बनणार नाही. ऑब्जेक्ट आहे, याची इमेज ऑब्जेक्ट वरच बनेल, तिथेच इमेज बनेल. इट इज को इन्सिडेंट टू ऑब्जेक्ट. आता एनलार्ज सेम साईज असं काही सांगता येत नाही. रिअल व्हर्च्युअलचं याच्यात काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे जर तुम्ही ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट ऍट ओ म्हणाल तर सरळ इमेज ऍट ऑब्जेक्टच म्हणायचे. ठीक आहे, बाकी याच्याबद्दल काही बोलायचं नाही. तर आपल्या या सगळ्या केसेस होत्या, महत्वाच्या केसेस आहेत. 2 मिनिटात आपण सगळ्या केसेसला परत एकदा पाहू. मध्ये मध्ये कोणी बोलू नका, लक्ष द्या. तर हे बेसिक 3 रूल होते. या 3 रूलनेच आपण डायग्राम काढल्या आता, जेवढ्या काढल्या तेवढं. ठीक आहे. तर फर्स्ट रूल सांगायचा, ऑब्जेक्ट इन्फिनिटीवर असेल तर इमेज F2 वर येईल. ऑब्जेक्ट बियॉन्ड टू F1 आला, इमेज बिटवीन F2 आणि 2F2 येईल. ऑब्जेक्टला आणलं 2F1 वर तर इमेज 2F2 वर. ऑब्जेक्ट बिटवीन 2F1 F1 तर बियॉन्ड 2F2 F1 तर इथे येईल ऍट इन्फिनिटी बिटवीन F1 O सेम साइड ऑफ द ऑब्जेक्ट. ही एकच केस आहे जिथे व्हर्च्युअल अँड इरेक्ट आहे, बाकी सगळीकडे रिअल अँड इन्व्हर्टेड आहे. म्हणजे हे सगळे स्क्रीनवर घेता येतात. म्हणजे आपण जर त्याच्यामध्ये स्क्रीन आणून ठेवली त्या इमेजच्या रस्त्यात तर ती इमेज तिथे दिसेल. आता याची इमेजच मागे चालली, तुम्ही इकडे पडदा ठेवायची, उपयोग नाही. आणि इकडे पडदा ठेवता येत नाही, जिकडे ऑब्जेक्ट आहे त्याच्या ऑपोजिट साईडला पडदा नसतो. त्याच्यामुळं स्क्रीनवर इमेज घ्यायचा विषयच राहत नाही. म्हणजे ही केस असून नसल्यासारखी आहे. आणि ही लास्ट केस ही तर वाया गेलेली केस आहे, त्याचं काही कामच नसतं. म्हणजे सरळ सरळ आपण काय करतोय, ऑब्जेक्टला आपल्या डोळ्याच्या लेन्स जवळ आणतोय. ही केस आहे. आपल्या डोळ्याची लेन्स ऍक्च्युअल मध्ये आहे. जर मला ही लास्ट केस बघायची असेल, डोळा फाडून लेन्स मध्ये मोबाईल ठेवावा लागेल. समजून घ्या, प्रिन्सिपल ऍक्सिस वर आहे ते. काय फाडून मध्ये लेन्सचा ऑप्टिकल सेंटर बघून या मोबाईलला ठेवावं लागेल. एवढं काय मायबापाचं बिघडलं नाही, त्याच्यामुळे मी हे काही करणार नाही. आलं इथपर्यंत लक्षात सगळ्यांच्या? त्या बेटा कॉन्सेप्ट आहेत इमेज फॉर्मेशन मध्ये. पुढे लास्ट इमेज मध्ये आपण जाऊ. इन केस ऑफ कॉन्केव्ह लेन्स सगळं शिकायचं. इमेज फॉर्मेशन ड्यू टू कॉन्केव्ह लेन्स. तुम्हाला माहित नाहीये तुमचं कोणत्या लेवलचं फाउंडेशन तयार होत आहे. तुम्ही जर मन लावून शिकत असाल या गोष्टी तर तुमच्यासाठी पुढची कोणती एक्झाम टफ नाहीये. मी आत्ताच सांगाल, एव्हरी एक्झाम कॅन बी क्रॅक्ड. जे पाहिजे ते तुम्हाला प्रॉपर द्यायला. कारण आम्ही आमच्या जेवढ्या बॅचेस पाहतो 11वी 12वी सह, तर आमची 12वीची बॅच, त्यात आमचे सिद्धी श्रावणी जे आमचे जुने स्टुडंट आहेत, आणि आता तुमची बॅच, त्यांचे कॉन्सेप्ट छान आहेत. केमिस्ट्रीचे सरही म्हणतात तुमचं ग्रास्पिंग चांगलं आहे. आता 11वीचे कसं झाले ते नेमके आता चालेल आपल्याकडे, ते अजून असे बिथरल्यासारखेच आहेत. पण आता आता त्यांना कळायचं. मला 1.5 महिना लागला त्यांना बेसिक मॅथ शिकवायला. तुम्हाला आता ती गरज आहे. तुम्ही वेव्हिकल मेथड लवकर शिकलात 1 तासात. मला 8 दिवस लागले त्यांना सांगायला. त्यांचा बेस चांगला बघा, तुमचा बेस छान आहे ना. आता सांगतो, मॅथ्स घ्यायचं स्टँडर्ड कधीही. ऐका ऐका ऐका,
मॅथ्स कधीही स्टँडर्डच घ्यायचं. बेस कोण घ्यायचं? तू मला काही प्रश्नांचे उत्तर दे. तुला 4 बेसिक ऑपरेशन येतात. फ्रॅक्शनचं क्रॉस मल्टिप्लिकेशन येते. डेसिमलचे ऍडिशन मल्टिप्लिकेशन येते. नॉर्मल XY चे इक्वेशन सोडवता येतात. पॉलिनॉमियलचा ग्राफ समजतो. बेस घ्यायचं नाही. ज्याला यातलं काहीच येत नाही त्यानं बेसिक मॅथ म्हणजे उमर 55 की दिल बचपन का असे जे असतील त्यांनी बेसिक मॅथ घ्यायचं. ज्यानं लहानपणी 9वी पर्यंत बेरीज वजाबाकी सुद्धा दुसऱ्याची पाहून लिहिलेली आहे. फ्रॅक्शनचं एफ काय असते माहित नाही. फ्रॅक्शनच्या स्पेलिंगला तो फ्रॅक्चर लिहितो. अशा स्टुडंटनं ते घ्यावं. ठीक आहे. आता याच्यापेक्षा सोपं करून मी तुला सांगत नाही. चला आता कॉन्केव्ह लेन्सच्या बाबतीत बोलूया. मध्ये मध्ये बोल नका बेटा. तर एक कॉन्केव्ह लेन्सच्या बाबतीत बाकी सगळे फॉर्म्युले येत असतील. याच्यामध्ये जर इथे ऑप्टिकल सेंटर या डिस्टन्सवर F1 घेतला, एक्झॅक्ट तेवढ्याच डिस्टन्सवर पुढे 2F1 घ्या. इकडे जायचा विषयच नाही, कारण रिफ्रॅक्शन होतं. आपापसात बोलू नका. ज्यांना ज्यांना वाटते आम्हाला सगळं येते त्यांना फक्त 2 दिवस थांबा. ऐका मी काय सांगाल. या केसमध्ये F2 2F2 दाखवून उपयोगच नाहीये. कारण इकडे कन्व्हर्जन्स होतच नाही. ही डायव्हर्जिंग लेन्स आहे. तर हे इकडून आलं ते इकडे तोंड वरकडून पळते. इकडं आलं ते इकडे पळते. त्याच्यामुळे याला इकडे भेटायला चान्सच नाही. त्याच्यामुळे उगे इकडे आपली शाई वाया घालू नका. मी माझी डिजिटल शाई वाया घालत नाही. आता याच्यामध्ये 2 केसेस ठेवायच्या नेहमी. त्याच्या 2च केसेस असतात. ठीक आहे. कधीही ऑब्जेक्टला पहिल्यांदा इन्फिनिटिव्ह आणा. ठीक आहे. इन्फिनिटिव्ह आणा. अरे अजून तिथे 4 असतात. हा आपापसात बोलू नका. तर याचं जे रिफ्रॅक्शन होईल ते इकडे जाईल. डायव्हर्जिंग लेन्स आहे त्यामुळे ते इकडे जाईल. आता या केसमध्ये याला जर इंटरसेक्शनच करायचं असेल त्याला इकडे मागे यावं लागेल. त्याला इकडे मागे यावं लागेल. भेटेल कुठतरी प्रिन्सिपल ऍक्सिसवर, नो डाऊट. ठीक आहे. तर या केसमध्ये एवढं होते. तुम्ही नीट बघा. ऑब्जेक्ट जर इन्फिनिटीवर आला तर आता हे इथं थोडीशी लाईन माझी मागे पुढे झालेली आहे. तिला जर आपण प्रॉपर काढलं तर ते F1 वर इंटरसेक्शन येतं. ठीक आहे. तर बघा ऑब्जेक्ट ऍट इन्फिनिटी असेल तर या केसमध्ये इमेज ऍट F1 बनते. मध्ये मध्ये बोलू नका. रिफ्रॅक्शन थोडस चुकलेलं आहे माझं काढण्यात. ठीक आहे. तसं काय नसतं. आपण मानू चला असं व्हायला आपण याच्यानुसार काय करू, याला ऍडजस्ट करू. आपण त्याच्यानुसार ऍडजस्ट करा. ठीक आहे. आणि याला आता थोडं ऍडजस्ट करून आणा. नाही ते आजीबाईचं कुंकू काढा आणि इथं F1 लिहा. तर इमेज ऍट इन्फिनिटी. आता ही कशी असेल, व्हर्च्युअल. ठीक आहे. ही असते पॉइंट साइज, व्हर्च्युअल अँड इरेक्ट, आणि असते पॉइंट साइज. ही एक केस असते याच्यात. एक लक्षात घ्या, बरेच स्टुडंट कॉन्केव्ह लेन्सची केस पाहतच नाही, कॉन्व्हेक्सच पाहत बसतात आणि परीक्षेत नेमका प्रश्न कॉन्केव्ह लेन्सचा येतो. त्यांना माहिती पोरं कुठं आळस करतात.
बरोबर आपल्याला पकडतात. आता ह्याच्यानंतरचं आहे द बिटवीन इन्फिनिटी अँड ऑप्टिकल सेंटर ओ याच्यामध्ये कुठेही ठेवा. इन्फिनिटी आणि ऑप्टिकल सेंटर ओच्या मध्ये कुठेही बिटवीन आहे. तर आपण ऑब्जेक्टला लेट्स से थोडं राहिलं बेटा, मी जास्त वेळ नाही त्रास देत. इथं आलं. आपण 2F1 आणि F1 च्या मध्ये ठेवू. इथपर्यंत आलं. त्याला इकडून बाहेर जावं लागेल. ठीक. त्याच्यानंतर ही एक केस होईल. तर याच्यामध्ये तुम्ही तुमच्या बुकमध्ये दिलेली केस असेल. एक आता दुसरा काढायला चान्स नाही तर त्याला सरळ इथून टाका, हे अनडिव्हिडेड जाईल. ठीक आहे, अनडिव्हिडेड जाईल. तर याला तुम्ही काय कराल, मागे वाढवाल ना, मागे वाढवाल. तर बघा या केसमध्ये जी इमेज बनते ती F1 आणि O च्या मध्ये बनते. ठीक आहे. तर बघा ऑब्जेक्ट कुठे ठेवतोय आपण, बिटवीन 2F1 अँड F1. त्यालाच ऑर मध्ये पण लिहितात बिटवीन इन्फिनिटी अँड O. दोन्ही अर्थ आहेत हा. इथंच ठेवावं असं नाही, तुम्ही ऑब्जेक्ट इथे ठेवू शकता. तर जी इमेज बनते ती बनते बिटवीन F1 अँड O. ही असेल डिमिनिश्ड. बघा ऑब्जेक्ट पेक्षा लहान आहे. मध्ये मध्ये बोलू नका. त्याच्यानंतर व्हर्च्युअल अँड इरेक्ट. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण आज सगळे इमेज फॉर्मेशन पाहिले. सगळे संपलेले आहेत. आपल्या टेक्स्टबुक मधला हा एक मेन टॉपिक होता. यानंतर एक लास्ट साऊंड टाकतो म्हणजे आपला आजचा दिवस संपतो. दॅट इज लेन्स फॉर्म्युला. त्याचा कोणताही प्रूफ आता आपल्याला शिकायचं नाही. लेन्स फॉर्म्युला हा एक कॉन्सेप्ट आहे. 12th स्टँडर्डला गेल्यावर याच्यात एक लेन्स फॉर्म्युला असतो आणि एक लेन्स मेकर्स फॉर्म्युला असतो. दोन वेगळे आहेत. लेन्सचा स्वतःचा फॉर्म्युला लेन्स फॉर्म्युला आणि लेन्स मेकर जो असतो, हे जे ऑप्टिकल वाले आता फ्लिपकार्ट वगैरे कंपनी हे लेन्स मेकर आहेत. तर ते त्यांचा एक फॉर्म्युला असतो, त्याच्या हेल्पने ते लेन्स तयार करतात. म्हणून ते वेगवेगळ्या टाईपचे लेन्सेस तयार करू शकतात. तर लेन्स मेकर फॉर्म्युला एक असतो, ती वेगळी कॉन्सेप्ट आहे. तर खूप साऱ्या स्टुडंटला आता तुम्हाला तर आज तर तुम्ही ऐकायला तो शब्द. तर तुमच्या माहितीत तर फक्त लेन्स फॉर्म्युला आहे. पण मी असे स्टुडंट पाहिले 12th स्टँडर्डचे ज्यांनी लेन्स फॉर्म्युला आणि लेन्स मेकर फॉर्म्युला त्याला सेमच समजले. दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ते आता अजून कॉन्सेप्ट वेगळे आहेत त्याच्यामध्ये. तर लेन्स मेकर फॉर्म्युल्यामध्ये आपण परत घेतो यू, ज्याला आपण म्हणतो ऑब्जेक्ट डिस्टन्स. आता हे सगळे डिस्टन्स घेतात कुठून, ऑप्टिकल सेंटर पासून. कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स आहेत, इथेही आहेत. ठीक आहे. ते आज नाही सांगत, त्याच्यावर उद्या डिस्कस करू डिटेलमध्ये. कारण प्लस मायनसचा खेळ इथे चुकतो, त्याच्यात जास्त चुकतो. कारण इकडे कुठेही रिफ्लेक्शनचा कॉन्सेप्ट नाहीये प्लस मायनस करायला. तर इथला प्लस मायनसचा खेळ थोडासा टफ आहे समजायला. त्याला उद्या डिटेलमध्ये सांगतो. व्ही इमेज डिस्टन्स. तर यू आणि बी फक्त डिस्टन्स बद्दल बोलतात. स्मॉल एफ फोकल लेंथ. The lens formula is a mathematical equation which sets the relation between u, v and f. एक mathematical equation है. So that lens formula is given by 1 upon v minus 1 upon u 1 upon f. एक गोष्ट लक्षात घ्या, इथे प्लस टाकला की होतो मिरर फॉर्म्युला, मायनसला होतो लेन्स फॉर्म्युला. आता याचा प्रूफ तुम्हाला 12वीला आहे. बोर्ड एक्झाम मध्ये विचारतात. डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर लेन्स फॉर्म्युला. 4 मार्काचा प्रश्न बोर्ड एक्झामला येतो 12वीला. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. याचं एक वाक्य, इट इज युनिव्हर्सल.
याचा अर्थ काय? दॅट इज हा जो फॉर्म्युला आहे इज ऍप्लिकेबल फॉर all types of lenses. All types of lenses, all positions of object. समजलं? NCERT काढायचं, इमेज फॉर्मेशनचे 2 टेबल, सगळ्या रे डायग्राम्स आणि लेन्स फॉर्म्युला. एवढं पुढच्या 5 मिनिटात 10 मिनिटात रीडिंग करायचं. एकही अक्षर न बोलता.